हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आमच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये। आज आम्ही सगळेजण मी, माझे पती, सासरे, भाऊ, वहिनी एका खूप स्पेशल ठिकाणी निघालोय। माझ्या मावस भावाच्या मुलीचं लग्न आहे। सो आजचा दिवस खूप धमाल आणि मजेचा असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हां। तर फ्रेंड्स, आमचा प्रवास एकदम छान सुरू झालाय, पण पुढे जाण्याआधी तुम्हाला एक खूप भारी आणि महत्त्वाची गोष्ट दाखवायची आहे। तुम्ही हा जो स्क्रीनवर व्ह्यू बघताय ना, तो आमच्या गाडीत बसवलेल्या या 360 डिग्री डॅश कॅमेऱ्याचा आहे। आजकालच्या काळात रस्त्यावरची ट्रॅफिक आणि अनपेक्षित गोष्टी पाहता गाडीत एक चांगला कॅमेरा असणं खूप म्हणजे खूपच आवश्यक झालंय। हा कॅमेरा फक्त समोरचंच नाही, तर पूर्ण 360 डिग्री फिरून गाडीच्या आजूबाजूला आणि गाडीच्या आत काय चाललंय हे सुद्धा एकदम क्रिस्टल क्लिअर रेकॉर्ड करतो। यामुळे प्रवासात एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो आणि सुरक्षेची खात्री राहते। सेफ्टीसोबत आमच्या प्रवासातील सुंदर आठवणी आणि आमच्या रँडम गप्पांचे मोमेंट्ससुद्धा यात मस्त कॅप्चर होतात। सो सेफ्टी फर्स्ट म्हणत आमचा प्रवास पुढे सुरू आहे। आजकाल असा कॅमेरा असणं खूप आवश्यक झालं आहे, कारण यात सुरक्षितता तर असतेच, पण त्यासोबतच आपल्या आठवणीसुद्धा जपल्या जातात, बरोबर आहे की नाही। आणि कॅमेरा क्वालिटी खरोखरच खूप छान आहे। या कॅमेऱ्यातून सगळं काही खूप सुंदर दिसत आहे, गाडीच्या बाहेरचंही आणि गाडीच्या आतचंही। त्यामुळे कॅमेरा आम्हाला सर्वांना खूप आवडलेला आहे। आहोत तर गाडी सुरक्षितपणे चालवतातच, पण कॅमेऱ्यामुळे अजूनच सेफ्टी वाढलेली आहे। तुम्हाला हा कॅमेरा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। नवीन कॅमेऱ्यासह आमचा प्रवास सुरू आहे आणि या प्रवासानंतर आम्ही पोहोचणार आहोत लग्न ठिकाणी। तेथे खूप खूप मजा येणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। फायनली आम्ही पोहोचलो लग्न ठिकाणी। ही माझी मावशी आहे आणि लग्न ठिकाणी तर खूपच गर्दी आहे। लग्न ठिकाणी सर्व माझे नातेवाईक भेटले। सर्वांना भेटून खूप आनंद वाटला। लग्नासाठी सर्वांनीच खूपच छान तयारी केलेली होती। सगळेजण खूप सुंदर दिसत होते, त्यामुळे सगळ्यांसोबत व्हिडिओ काढताना खूप आनंद वाटत होता। हे बघा, हे इथं नवरीचे आई वडीलसुद्धा आहेत, त्यांनाही मी भेटले। माझे मावस भाऊ आणि माझी वहिनी यांनाही मला भेटून खूप आनंद झाला। आणि त्यानंतर या लग्न ठिकाणी वाल्मिक ऋषींचं खूप सुंदर आणि छान असं मंदिर होतं। तेथेही आम्ही बसलो, थोडा वेळ आराम केला आणि या मंदिरातली शांतता खूपच छान होती आणि तिथे खूप पवित्र असं वाटत होतं। त्यामुळे आम्ही तिथे बसलो आणि या उन्हामुळे या मंदिरामध्ये खूप छान असं थंडगार वाटत होतं। आणि बघा, तर सुरू आहे लग्नाचा डान्स। बरं, आता वेळ झाली आहे सर्वात मोठ्या हायलाईटची, नवरदेव आणि नवरीची एंट्री। इथे कॅमेरामॅन त्यांना कसं करायचं, काय करायचं याच्या सूचना देतोय। आणि लुक ॲट दॅट, काय सुंदर सजावट आहे, फटाक्यांची आतिषबाजी आणि अप्रतिम डेकोरेशन। यामधून नवरदेव नवरीची एंट्री झाली आहे, एकदम रॉयल फील। आणि बघा, खूपच सुंदर अशी तिथं सजावट आहे। किती सुंदर त्या कोठ्या उडता आहेत आणि फटाक्यांची आतिषबाजी सुरू आहे। त्यामधून ही नवरदेव नवरीची एंट्री किती सुंदर दिसतायत नाही, सगळेजण त्यांच्याकडेच बघतायत। हे नवरदेव नवरी म्हणजे आजच्या दिवसाचे मेन सेलिब्रिटी आहेत ना, त्यामुळे एवढी मोठी गर्दी, कॅमेऱ्याचे फ्लॅशलाईट्स आणि लग्नामध्ये आलेल्या प्रत्येकाची नजर फक्त आणि फक्त आपल्यावरच आहे। हे बघून ते दोघेही थोडेसे बावरलेले दिसत आहेत। एवढ्या सगळ्या लोकांसमोर कसं उभं राहायचं, कसं हसायचं, कसं वागायचं या विचारानेच त्यांचा थोडा गोंधळ उडालेला चेहऱ्यावर स्पष्ट जाणवतोय। पण त्यांचा हा भाबडा आणि गोड गोंधळ बघायला खूप छान वाटतंय। शेवटी लग्न म्हटलं की हे असं दडपण आणि आनंद दोन्ही एकत्र येतच। आणि इथं बघा, सगळेजण गरमीने अगदी हैराण झालेले आहे। आपल्या रुमालाने सगळेजण हवा घालत आहे। बाजूला नदी आहे, तिथून काही गार हवेच्या झुळका पण येत आहेत, पण तरीसुद्धा उष्णतेचा सर्वांनाच खूप त्रास होतो आहे।
लग्न झालं आणि मग आम्ही या नवदाम्पत्यासोबत छान फोटो काढले, त्यांना शुभेच्छा दिल्या आणि मग आमचा मोर्चा वळला थेट जेवणाकडे. आजकाल बुफेची फॅशन आहे, पण इथं खाली बसून जेवणाची पंगत होती जी मला खूप आवडली. बेत काय होता विचारता तर मस्त मऊ पुरी, वरण भात, मठाच्या उसळीची भाजी आणि सोबत बुंदी. खूप दिवसांनी असं पंक्तीत बुंदी खाल्ली आणि मन तृप्त झालं. लग्न आटोपून आम्ही लगेच घरी नाही आलो, तर भाऊ बहिणीच्या घरी गेलो. तिथे मस्तपैकी आम्ही छानपैकी घरात गेलो, आराम केला आणि मग सगळीकडे आम्हाला तिथं लग्न ठिकाणी सरबतच पाजलं होतं. त्यामुळे थंड थंड पिऊन खूप डोकं दुखू लागलेलं होतं. त्यामुळे आम्ही म्हटलं की मस्त गरमागरम चहा कर आणि मग आम्ही भाऊ बहिणीकडे चहा पाणी केलं, गप्पा झाल्या आणि आम्ही परतलो. थोडा वेळ घरी आराम केला आणि संध्याकाळी रोहितला घेऊन निघालो फुटबॉल क्लास जॉईन करायला. आज त्याचा स्टार्टिंगचा दिवस आहे. बघा, त्याला वॉर्मअप कसं करायचं ते तिथं शिकवत आहे, फुटबॉल कसं खेळायचं याचे टेक्निक्स पण दाखवत आहे आणि मुलंही किती छान खेळत आहेत. आमचं असं मत आहे की आजकालच्या काळात अभ्यासाबरोबरच खेळाला सुद्धा तेवढंच महत्त्व दिलं पाहिजे आणि रोहित खेळताना किती आनंदात आहे बघा. रोहितचा हा आनंद बघून आमचा दिवस एकदम सार्थकी लागला. तर फ्रेंड्स, कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. Hold me close till I get up.